पुढची बातमी पाहूया। गोकुळ दूध संघाची निवडणूक तात्काळ घेण्याचे आदेश देण्यात आले। सर्वोच्च न्यायालयाने 90 दिवसात निवडणूक घेण्याचे आदेश दिलेत। ही मुदत 3 ऑगस्ट रोजी संपत आलेली आहे, तरी देखील शासनाकडून मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आलेली नाही। जाणीवपूर्वक गोकुळ दूध संघाची निवडणूक पुढे ढकलण्याचा प्रयत्न सुरू आहे का, असा प्रश्न दूध संस्थांनी उपस्थित केलाय। या विलंबामुळे राधानगरीतील पुंगाव येथील स्वामी समर्थ सहकारी दूध व्यावसायिक संस्थेने कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली होती। आज या याचिकेवर सुनावणी झाली। यात शासन आणि दुग्ध विभागाला गोकुळ दूध संघाची निवडणूक तात्काळ घेण्याचे आदेश देण्यात आले। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांच्याकडून। विशाल, काय अधिक माहिती? जर पाहिजे झालं तर गोकुळ दूध संघाची निवडणूक गेल्या काही दिवसांपासून कधी लागणार असा प्रश्नचिन्ह होता। मात्र मधल्या काळामध्ये अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या, त्या अनेक दूध संस्थांवर कारवाई जी होण्याबाबत शंका जी निर्माण करण्यात आली होती। मात्र काही दूध संस्था ज्या आहेत ते न्यायालयामध्ये जाऊ घेऊन या दूध संस्थांवरील कारवाई जी स्थगित करण्यात आली। मात्र सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी एक आदेश दिलेला होता, 90 दिवसामध्ये गोकुळची निवडणूक घ्या आणि ही मुदत जी आहे ती 3 ऑगस्ट रोजी संपणार होती। मात्र तरी देखील अद्याप या गोकुळ दूध संघाच्या निवडणूक प्रक्रियेतील कच्ची मतदार यादी जी आहे ती अद्याप प्रसिद्ध केलेली नाही। त्यामुळे कोल्हापूर सर्किट बेंचने यावर पुन्हा एकदा ताशेरे ओढलेले आहेत। जर का ही निवडणूक जो काही कालावधी थांबलेला आहे त्या कालावधी घेतली नाही तर कायदेशीर कारवाई करू, अशा पद्धतीचा एक इशारा या सगळ्या आजच्या सुनावणीमध्ये दिलेला आहे। राधानगरीतल्या दूध संस्था ज्या आहेत त्या विशेषतः आक्रमक भूमिकेमध्ये पाहायला मिळतात। गोकुळ दूध संघाची निवडणूक कधी होणार हाच प्रश्न होता। मात्र आता न्यायालयीन प्रक्रिया जी आहे ती पाहायला मिळते। गोकुळ दूध संघाची निवडणूक तात्काळ घ्या हे आदेश देण्यात आले आहेत। त्यामुळे आता या पुढची कारवाई नेमकी कशा पद्धतीने होईल हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद विशाल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।